राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। लाडक्या बहिणींसाठी 6व्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आले। अधिवेशनामध्ये झाला निर्णय, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज निर्णय घेण्यात आला। 3 टप्प्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे हे खात्यात यायला सुरुवात झाले। ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे अशांना विशेष करून या 12 बँकांमध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 3 टप्प्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत, ज्याचा पहिला टप्पा अधिवेशनाच्या आधी 2 दिवसापासूनच सुरू झालेला आहे। 19 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैशांचं हस्तांतरण झालेलं आहे। तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुमचं नाव दुसऱ्या टप्प्यात आहे, जो टप्पा आजपासून सुरू होण्यास त्या ठिकाणी यावर मंजुरी मिळाली आहे। पहा, राज्य सरकारने 33,000 कोटी रुपयांची मागणी जी आहे तर ती आज विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे। हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। 33,788 कोटी रुपयाची जी अनुपूरक जी आहे मागणी केलेली आहे आणि ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीचे पैसे देखील यामध्ये अंतर्भूत आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात मोठी अपडेट ही अशी आहे की बऱ्याचशा महिलांची नावे ही गायब झालेली आहेत। नव्या यादीमध्ये असंख्य अशा महिला आहेत की ज्या फॉर्म मधल्या त्रुटीमुळे त्या महिलांची नावे यादीमधून गायब झाली आहे। आता तुमचं नाव यादीत आहे का? कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसा आधीपासूनच पैसे वाटपाचा मेसेज आलेला आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आलेला नसेल तर कदाचित तुमचं नाव आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात आलेली असणार आहे। कारण की पहा, आज या 10 बँकांमध्ये आणि 14 जिल्ह्यातील या यादीतील महिलांमध्ये ताबडतोब पैसे वाटपाचे आदेश जारी करण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्वाची आनंदाची जी बातमी आलेली आहे तर आता 2100 नाही तर 3,000 रुपये मिळणार आहे। पण या महिलांची नावे गायब झालेली आहेत। काय त्या ठिकाणी पुण्यामधून खबर आली होती, तसेच सांगलीमधून देखील एक विशेष बाब समोर आलेली आहे। पडताळणीमधून कोणत्या महिलांची नावे कट झालेली आहेत ते सविस्तर आपण पाहणार आहोत। पहा, जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, कारण की 2 दिवसा आधीपासूनच पैसे सुरू झाले आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कदाचित तुमचं नाव यादीत तरी नसेल किंवा तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात नसेल। कारण की पहिला टप्पा आज संपणार आहे, उद्या सकाळपासून दुसरा टप्पा आणि परवापासून तिसरा टप्पा। 3 टप्प्यामध्ये साधारणपणे ही विभागणी पैशाची आहे। आज 10 जिल्हे बघा, 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज वाटप आहे। आज कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 12 बँकात पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत, तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे? तर असा स्पेशल रिपोर्ट आज व्हिडिओमध्ये आपण सादर करत आहोत। डिसेंबरचा हप्ता ज्याची वाट महिला चातकासारखी पाहत होत्या त्याचा मार्ग आता क्लिअर झालेला आहे। कारण की पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार जो होणार होता त्या आधी पैसे येणारच नव्हते, महिलांना पैसे मिळणारच नव्हते। त्यामुळे या गोष्टीची जी खूप गरज होती की मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं होतं, तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय। 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने 33,788 कोटीची मागणी केली आणि त्या मागणीवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला, ज्यावर लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी 1400 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणीला 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। पहा, तुमचं नाव या जिल्ह्यांची यादी आहे। दररोज 10 ते 12 जिल्हे आहेत। पहिला टप्पा त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सुरुवात झालेला आहे। पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट करा, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी हा टप्पा सुरू झालाय आणि त्यात कोणत्या महिलांना पैसे होते तर विशेष करून अशा महिलांना त्यात पैसे देण्यात येणार होते की त्या महिलांची काय कंडिशन होती ते तुम्हाला सांगणार आहे। आज जर तुम्हाला पैसे यायचे असतील, म्हणजे अजूनही रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटप हे होत असतात, रात्री 12 पर्यंत मेसेज त्या ठिकाणी काल परवा काही महिलांना आले होते व तुम्हालाही मेसेज त्या ठिकाणी यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल अर्जंटमध्ये, आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या महिला असणार आहे, 2ऱ्या टप्प्यात कुठल्या महिला असणार आहे, जो
टप्पा येणार आहे 2 दिवसात लगेच सुरू होत आहे. कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतो आहोत. पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. 39 मंत्र्यांच्या यादीमध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे. 4 लाडक्या बहिणींचा समावेश झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सरकारकडून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. अधिवेशन सुरू झालं. पहा, अधिवेशनामध्ये एक विशेष निर्णय जो आहे तो घेण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकार आहे, तर तिकडून त्यांनी 33,788 कोटीची जी आहे अनुपूरक मागणी त्या ठिकाणी पेश केली, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी उदय सामंत बोलताना त्या ठिकाणी म्हणाले की लाडकी बहीण योजनेला आम्ही जवळपास मागच्या बजेटमध्ये 46,000 कोटींची घोषणा केली होती आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1400 कोटीचं प्रावधान त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी मागितलेलं आहे. ती अनुपूरक काही मागण्या आहेत, तर त्याची पेशी त्या ठिकाणी सरकारद्वारे बजेटच्या दरम्यान करण्यात आलेली आहे. अतिरिक्त धनराशी त्यांनी ही मागितलेली आहे आणि ज्यावर जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठी खुशखबर. आज या 12 जिल्ह्यामध्ये 10 बँकेत पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. अजूनही वेळ आहे. पहा, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे येतील. 12 नंतर पैसे बंद होतील. मग उद्या सकाळी त्या ठिकाणी पैशाला परत सुरुवात होईल. कोणते जिल्हे उद्या असणार, कोणत्या बँकांमध्ये खातं आवश्यक आणि कोणत्या महिलांची नावे गायब झाली. पहा, 2 ते 3 दिवसापासून 4 दिवसापासून न्यूज मध्ये एक फिरत होते की महिला रद्द होणार, महिलांची पडताळणी सुरू, महिलांवर गुन्हे दाखल होणार, 2 अपत्य चालणार नाही. तर सगळ्यात आधी या गोष्टी आपण जाणून घेऊयात, काय याच्याविषयी अपडेट आले. कारण की आता अधिवेशन सुरू झालंय, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, आता निर्णयाला झटपट सुरुवात झालेली आहे आणि जर तुम्ही ही कामं केली नाही तर कदाचित तुमचा हप्ता यायला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की आता टप्प्यावाईज वाटप सुरू झालं. पहिला टप्पा सुरू झालाय. पहिला टप्पा कोणत्या महिलांना मिळालाय, कोणत्या महिलांना पहिला टप्पा मिळालाय, तर पहा, भरपूर मेसेजेस येत आहेत. भरपूर महिलांना मेसेज रात्री 12 पर्यंत मेसेज येत आहे. त्यामुळे काळजी करू नका. अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्हाला रात्री 12 पर्यंत मेसेज येणार आहे. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवार पासून सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अशा महिला निवडल्या होत्या. पहा, TV9 ची बातमी आहे. अशा महिला निवडल्या होत्या की ज्यांना लाडक्या बहिणीचे पहिले 5 हप्ते आले असतील. कशा पद्धतीने आले, आता पहा, पहिल्यांदा 3,000 आले, नंतर 1,500 आणि नंतर 3,000. पण ज्या महिलांना 2 प्रकारच्या महिलांना आता पैसे आलेले आहेत बघा पहिल्या टप्प्यामध्ये 6व्या हप्त्याच्या, तर ते कसे आले बघा. एक तर अशी महिला की जिला 0 रुपये आले, अशी महिला की जिला 0 रुपये आले, म्हणजे 7.5 पैकी 1 रुपया आला नाही, त्या महिलेला पैसे आले असतील. मग आता तुम्ही कमेंट करा, तुम्हाला 0 रुपये आलेले आहेत का. आणि पहिल्या आता नंतर अजून कोणाला पैसे आले असतील. दुसरी प्रकारची महिला अशी की जिला 7.5च्या ऐवजी फक्त 3च आले, किंवा फक्त 1.5च आले, किंवा फक्त 4.5 आले, म्हणजे 7.5च्या कमी जर पैसे आले असतील तर त्या महिलांना मागच्या 2 दिवसात 3 दिवसात पैसे आलेले असणार आहे. आता तुम्ही कमेंट करा, कारण की कमेंट करून कळवा की तुम्हाला हप्त्यापर्यंत किती आले होते, पुढच्या हप्त्याचे मेसेज आले का. नसतील आले तर कमेंट करा, तुम्हाला त्यावर देखील आपण सांगणार होतो. आता ज्यांना अजूनही पैसे आले नाही, आजचा दुसरा टप्पा सुरुवात होताना दिसत आहे. आज दुसऱ्या टप्प्यासाठी मागणी अधिवेशनामध्ये केली होती आणि मेसेजही यायला सुरुवात झाली होती. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते देखील व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आज कोणते जिल्हे आहेत, उद्या कोणते जिल्हे आहेत, कोणत्या 12 बँका आहेत, याविषयी सविस्तर आता जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी महिला गायब होणार का, पडताळणी होणार का, महिला योजनेतून बंद होणार का, योजना बंद होणार का. तर लक्षात घ्या, काय झालेलं आहे की योजनेच्या बाबतीत खूप गैरसमज पसरवले होते की योजनेतून महिला बाहेर होतील. आमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर आम्हाला लाभ मिळणार नाही, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही. तर लक्षात घ्या, ह्या ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही. महिलांवर जाचक अटी बिलकुल लावण्यात आलेल्या नाही. ज्या अटी पूर्वी होत्या त्याच अटी आहेत. त्यामुळे काळजी बिलकुल करू नका. तुम्हाला जर याआधी पैसे मिळाले असतील याचा अर्थ तुम्ही सगळ्या अटी शर्तीत बसत आहात. त्यामुळे तुमची कुठलीही विशेष पडताळणी होणार नाही, तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. काळजी करू नका. अतिशय आनंदाचं अपडेट आहे, तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. मग आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येतील या विषयाकडे आता आपण वळूयात. आता पहा, पहिला टप्पा सुरू झाला शुक्रवार पासून, ज्यामध्ये ज्या महिलांना पूर्वीचे हप्ते आले नव्हते त्यांना पूर्वीचे म्हणजे 7,500 रुपये त्यांना मिळाले असतील. म्हणजे 7.5, 6वा हप्ता अजूनही त्यांना मिळालेला नाही. मग 6व्या हप्त्याची डेट कुठली असणार आहे, तर पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी काही तासामध्येच राज्य सरकारने काय मागणी केली, लक्षपूर्वक ऐका. राज्य सरकार, महाराष्ट्रात एक न्यूज आहे ABP माझाची, महाराष्ट्र सरकारने 33,788 करोड रुपयाची अनुपूरक मागणी केलेली आहे. या मागणीमध्ये ही मागणी अशा पद्धतीने करावी लागत असते आणि ती मंजूर देखील होण्याची त्या ठिकाणी आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेकरता 1400 कोटी रुपयांचं प्रावधान त्याच्यामध्ये आहे. 1400 कोटी रुपयाचं प्रावधान किंवा 1400 कोटी रुपये हे खास महिलांसाठी अतिरिक्त धनराशी म्हणून मागवलेले आहे. पहा, आता जबरदस्त, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमासाठी पैसे मागितलेले आहेत.
महिलांना 1500चे 2100 झाले, तर त्यासाठी बजेट बनवण्यासाठी देखील त्या ठिकाणी एक हे गेलेली आहे. तर लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये हप्ता येणार आहे. फक्त आता बँक खात्याविषयी गोष्टी क्लिअर करून घ्या. बँक खाते कोणते चालतील, तर सर्व चालतील. आता पहा, सर्व चालतील याचा अर्थ म्हणजे काय, की जर तुम्हाला याआधी पैसे आले असतील, किती काय येणार, म्हणजे 1 रुपया येऊ द्या किंवा 1,500 किंवा 60, म्हणजे किती का वायना काही वायना पैसे जर तुमच्या खात्यावर जमा झालेले असतील योजनेचे, तर तुमचं बँक खातं चालणार आहे. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट, मग कोणतं खातं चालणार नाही, तर मग पहा, ज्या महिलांनी फॉर्म भरला, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, पण तरी त्यांना पैसे आले नाही, तर त्यांनी त्यांचं बँकेचं पासबुक आणि त्यांचं आधार कार्ड घेऊन तातडीने बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेत विचारणा करायची आहे की आमचे पैसे येणार आहे की नाही, का काय प्रॉब्लेम आहे, कारण की त्यांनी गडबड करणं फार गरजेचं आहे. आता पहा, बजेटची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. पैसे मंजूर होता क्षणी त्या ठिकाणी पैसे हे पडणार आहे. त्यामुळे आता जबरदस्त रीतीने तुम्ही काय करा, हे पैसे त्या ठिकाणी मिळवण्यासाठी तुमच्या बँकेच्या गोष्टी क्लिअर करून घ्या. तुम्हाला कुठली शंका असेल तर कमेंट करा, लगेच कमेंट करा. आतापर्यंत किती पैसे आले, कोणत्या बँकेचं खातं आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय,